नमस्कार. आपण ऐकतोय श्री तैलंग स्वामी महाराज यांचं जीवनचरित्र. याचं संकलन केलेलं आहे डॉक्टर केशव रामचंद्र जोशी यांनी. ओम श्रीमद अमृतमूर्तये श्री शिव वामनाय नमः. आजचा आपला भाग चाललेला आहे 14वा. चैत्र संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 31 तारखेला सकाळीच श्री गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे मी श्री क्षेत्र अयोध्येची यात्रा पूर्ण केली. श्री क्षेत्र अयोध्या इथे 3 दिवस राहून मी प्रथम माझं कर्तव्य पूर्ण करून मग महात्मा श्री रामदास स्वामींना श्री शरयू नदीच्या किनाऱ्यावरून शोधून काढलं. ते ध्यानमग्न अवस्थेत बसलेले होते. त्यांच्याकडून काही उपदेश ऐकण्याच्या इच्छेने मी तिथेच बसून राहिलो. साधारणपणे 2 तासांनी त्यांनी डोळे उघडले आणि मला उद्देशून असं म्हणाले की बाबा रे, आमच्याजवळ का बसला आहेस? तुझं काम तर झालं आहे ना? एवढंच बोलून त्यांनी पुन्हा डोळे बंद करून घेतले. त्यानंतर ते आता काहीही सांगणार नाहीत हे जाणून मी तिथून निघून आलो. दुसऱ्या दिवशी श्री क्षेत्र प्रयाग इथे आलो. तिथे 7 दिवस राहून माझी सर्व कर्तव्य कार्य यथाविधी पार पाडून नंतर एके दिवशी श्री गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे मी आणि अजून 2 व्यक्ती मिळून आम्ही सर्वजण श्री सूरदास बाबांजीच्या दर्शनाला गेलो. श्री गंगा नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोचण्याच्या रस्त्यातच मध्ये एक लहानसा ओढा लागतो. रहदारीसाठी त्या ओढ्यावर एक छोटासा पूलही बांधलेला आहे. त्या पुलाच्याच एका बाजूला महात्मा श्री सूरदास बाबा ध्यानमग्न होऊन बसलेले होते. आम्ही जवळजवळ 3 तास त्यांच्याजवळ बसून राहिलो, तरीही त्यांचं ध्यान संपलंच नाही. तिथल्या आसपासच्या लोकांकडून नंतर असं कळलं की सैनिकांच्या बंडांच्या अगोदरपासून थंडी काय, उष्णता काय, 12ही महिने अगदी दिवस रात्र ते या एकाच अवस्थेमध्ये ध्यानमग्न होऊन बसलेले आहेत. शिपायांच्या बंडाच्या दिवशी त्याच ठिकाणी लढाई होणार असल्याकारणाने शिपायांनी त्यांना दुसऱ्या जागी जाऊन बसायला सांगितलं. परंतु ते मोठमोठ्यांदा खूप ओरडून ते श्री साईबाबा सूरदास बाबांजींचं ध्यानभंग करू शकलेले नाहीत. तेव्हा त्यांनी एक काडी पेटवून ती त्यांच्या मांडीवर ठेवली. साधारणपणे अर्ध्या तासाने ते ध्यानभंग होऊन बाह्यस्थितीत आले. तेव्हा त्यांनी शिपायांना असं विचारलं की तुम्ही माझ्यावर एवढे अत्याचार का करता आहेत? शिपाई त्यांना म्हणाले, इथे लढाई होणार आहे म्हणून आपण दुसऱ्या ठिकाणी निघून जा. यावर ते शिपायांना उद्देशून म्हणाले, जर आज तोफेच्या गोळ्यांच्या आघाताने माझ्या मरणाचा दिवस आलेला असेल तर तुम्ही लोक काहीही करून त्याला थोपवून ठेवू शकणार नाही. तुम्ही तुमची लढाई करा, उगीचच माझ्यासाठी चिंता करू नका. मी ही जागा आणि हे स्थान जाऊच शकत नाही. एवढं सांगून झाल्यावर श्री सूरदास बाबाजी पुन्हा समाधीस्थ होऊन गेले. त्यानंतर तिथे लढाई झाली, परंतु त्यामुळे सूरदास बाबाजींना मात्र काहीही त्रास झाला नाही. त्यांच्या उजव्या मांडीवर अजूनही तो जळत्या काडीमुळे भाजलेल्या डाग आहे आणि ते अजून देखील समाधीत अवस्थेतच आहेत. त्यांचं शरीर एवढं कृश झालेलं आहे की केवळ कातडीने हाडांचा सांगाडा झाकलेला आहे असंच वाटत असतं. तिथे संध्याकाळपर्यंत थांबून आम्ही सर्वजण परत निघून गेलो. दुसऱ्या दिवशी मी आग्रा इथे गेलो. तिथे ताजमहाल वगैरे पाहून झाल्यावर मग मी श्री क्षेत्र मथुरा येथे गेलो. तिथे 3 दिवस राहिलो. नंतर श्री क्षेत्र वृंदावनात गेलो. तिथे 7 दिवस राहिलो आणि परतताना दिल्ली पाहून मगच श्री क्षेत्र हरिद्वारला जाण्यासाठी निघालो. श्री क्षेत्र हरिद्वारला गेल्यावर सर्वप्रथम मी माझी सर्व कर्तव्य कर्म यथासांग पार पाडली आणि नंतर श्री तैलंग स्वामी महाराजांचे दुसरे शिष्य महात्मा श्री कालीचरण स्वामी यांची भेट घेतली. त्यांच्या कृपेमुळेच मला कनखलमध्ये अतिशय प्राचीन असे 4 महापुरुषांचंही दर्शन झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही दोघेही श्री गंगा घाटावर स्नानासाठी गेलो तेव्हा तिथे श्री तैलंग स्वामी महाराजांच्या 3ऱ्या आणि 4थ्या अनुक्रमे महात्मा श्री ब्रह्मानंद स्वामी आणि महात्मा श्री भोलानाथ स्वामी या शिष्यांशी देखील ओळख झाली. आम्ही 4 गुरुभाऊंनी एकत्रित राहून मोठ्या आनंदाने पूर्ण 1 महिना अर्थातच हरिद्वारला घालवला. या तिघाही श्री गुरुभाऊंबद्दल मला अतिशय प्रेम उत्पन्न झालं आणि ते सुद्धा मला असं वचन देऊन वचनबद्ध झाले की यानंतर पुढे ते नेहमीच माझी काळजी घेतील आणि वेळोवेळी मला दर्शनही देतील.
त्यानंतर मी परत श्री क्षेत्र काशी इथे गेलो. सर्वप्रथम आश्रमात जाऊन श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार करून मी त्यांच्याजवळच बसलो. मग ते मला म्हणाले, आता तुझं सर्व काम झालं आहे, म्हणून तू इथे न राहता उद्याच मुंगेरला निघून जा. तू इथे 3 महिन्यांची सुट्टी घेऊन आला होतास आणि आता त्याला 8 महिने उलटून गेले आहेत. तू आता 1 दिवससुद्धा इथं राहणं म्हणजे खरं तर चुकीचंच आहे. उद्या नक्की निघून जा. तू तुझ्या नोकरीविषयीची काही काळजी करू नकोस. नोकरीवरून तुला कोण काढू शकेल. श्री तैलंग स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मी त्यांची चरणधूळ माझ्या मस्तकावर धारण करून त्यांचा निरोप घेतला आणि त्यानंतर श्री मंगलदास ठाकूर यांच्याजवळ गेलो. तिथे त्यांच्यासोबत बऱ्याच गप्पा केल्या आणि त्यांना नमस्कार करून त्यांचा देखील निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी मुंगेरला जाण्यासाठी निघालो. ज्या काळात मी महात्मा श्री तैलंग स्वामी महाराजांचं शिष्यत्व स्वीकारलं होतं, त्याच काळात मादाम ब्लाडभास्की आणि कर्नल ॲलेक्ट हे दोघेजणही मुंबईमध्ये येऊन थिओसॉफिकल सोसायटी नावाची एक संस्था स्थापन करून तिच्यामार्फत योगशास्त्रविद्येच्या अद्भुत महिम्याचा प्रचार करीत होते. वेळोवेळी अद्भुत करामती दाखवून ते आपल्या सिद्धशक्तीची ओळख लोकांना करवून देत असत. त्या बाईंना ही योगशुद्धी कशी प्राप्त झाली असं ज्यावेळी मी श्री तैलंग स्वामी महाराजांना विचारलं होतं, त्यावेळी ते मला असं म्हणाले होते की हे योगसिद्धीचं फळ नाही. अर्थातच त्या बाईंना योगसिद्धी वगैरे काहीही प्राप्त झालेली नसून हे जे काही सर्व दिसतं आहे, ऐकू येतं आहे, ते केवळ इंद्रजाल विद्येचा म्हणजे जादूटोण्याचाच खेळ आहे आणि तो लवकरच उजेडात येईल. आणि खरोखरच काही दिवसांनीच कुसुम नावाच्या एका ख्रिश्चन महिलेने मादाम ब्लाडभास्की यांची सहकारी असण्याचं नाटक करून मद्रास इथे असलेलं त्यांचं गुप्तस्थान आणि तिथे घडत असलेल्या सर्व गुप्त घटना उजेडात आणल्या. त्यामुळे सर्व जगतात एकच खळबळ उडून गेली. सर्व वर्तमानपत्रांमध्ये याबाबत टीका आणि परीक्षणं येऊ लागली. या घटनेनंतर मादाम ब्लाडभास्कीच्या मायावी विद्येचा पुन्हा कुठेही प्रसार झालेला आढळला नाही आणि मी मात्र श्री तैलंग स्वामी महाराजांची अचूक भविष्यवाणी आणि त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान यांची सत्यता पाहून खरोखरीच विस्मितच होऊन गेलो. मुंगेरला परतल्यानंतर मी माझ्या ओळखीतल्या सर्वांच्या भेटी घेतल्या. तसंच श्रीयुत यदुनाथ बाग या महाशय या आणि परिव्राजक श्रीकृष्णप्रसन्न सेन महाशय, मुंगेर आर्यधर्म प्रचारणी सभेचं संस्थापक यांचीही भेट घेतली. त्यांना श्री तैलंग स्वामी महाराजांच्या अलौकिक गोष्टीबद्दल माहिती सांगितली. त्याचबरोबर स्वतःबद्दलही काही गोष्टी सांगितल्या आणि श्री तैलंग स्वामी महाराजांनी केलेला उपदेश लिहून घेतलेल्या 2 वह्यासुद्धा त्यांना दाखवल्या. मी कथन केलेल्या सर्व गोष्टी ऐकून ती दोघेही आश्चर्यचकितच होऊन गेले. श्री क्षेत्र काशी इथे नेऊन श्री तैलंग स्वामी महाराजांचं दर्शन करवून घेण्याचा ते मला विशेष आग्रह करायला लागले. तैलंग स्वामी महाराजांनी मला बंदी केलेली असून देखील त्या दोघांना सर्व काही सांगितल्याशिवाय मला काही राहवलं नाही, कारण ते दोघे माझ्यावर निरतिशय प्रेम करीत असत आणि हळूहळू त्या सर्व गोष्टी सगळीकडे पसरायला लागल्या. त्यामुळे मी अत्यंत भयभीत होऊन गेलो आणि त्यानंतर 1 वर्षांनी मी आणि परिव्राजक श्रीकृष्ण प्रसन्न सेन असे दोघे मिळून श्री क्षेत्र काशी येथे गेलो. आश्रमात येणाऱ्या लोकांची ये जा कमी झाल्याखेरीज म्हणजे संध्याकाळ उलटून गेल्याशिवाय श्री तैलंग स्वामी महाराजांच्या बरोबर कोणत्याही बाबतीत बोलता येणं अशक्य गोष्ट आहे हे माहीत असल्यामुळे संध्याकाळ उलटून गेल्यानंतरच आम्ही आश्रमात गेलो. आश्रमातील देवदेवतांना आणि श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार करून आम्ही त्यांच्याजवळ बसलो. काही वेळ गेल्यानंतर त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि ते असं म्हणाले, हे बघ श्रीकृष्ण, तुमच्या मनात अत्यंत अहंकार भरलेला आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी अवतार धारण केला होता त्याचप्रमाणे आपणही श्रीकृष्णावताराच्या रूपातच जन्माला आलो आहोत असा ग्रह तुम्ही स्वतःच्या मनात करून घेतलेला आहे. तुम्हाला असं वाटतं की सर्व लोकांनी आपली पूजा करावी. स्वतःची चरणधूळ देण्यासाठी एखाद्या ब्राह्मणासमोर देखील पाय पुढे करायला तुम्हाला लाज किंवा संकोच वाटत नाही. तुमचा भविष्यकाळ फार दुःखदायकच आहे. तुम्ही तर केवळ एक सामान्य मनुष्यच आहात. तुमच्यामध्ये फक्त थोडीफार वक्तृत्व कला आहे
हे बघा, ज्यावेळी पुरी लाटून झाल्यावर तुपामध्ये तळण्यासाठी सोडली जाते त्यावेळी ती कच्ची असेपर्यंत कडकड असा आवाज करीत असते. मात्र ज्यावेळी ती तळाशी जाऊन तयार होते त्यावेळी ती स्थिर होऊन तुपावर तरंगायला लागते. तुमच्या ठिकाणी अजूनही कच्च्या पुरीप्रमाणे फार बडबड, अस्थिरता, चंचलता शिल्लक आहे. स्थिरता असेल तर धर्माच्या म्हणजेच ईश्वराच्या जवळ जाता येतं आणि त्यामुळे सध्या परिस्थितीत तुम्ही तर धर्मापासून फार दूरवर आहात. हे सर्व ऐकूनही श्रीकृष्ण प्रसन्न सेन महाशय उत्तरादाखल काहीही बोलले नाहीत किंवा काही जाणून घेण्याची त्यांनी इच्छाही दर्शवली नाही. काही वेळ गेल्यानंतर आम्हाला जाण्याची आज्ञा झाल्यावर आम्ही तिथून निघालो. श्री सेन महाशय मिसिर पोखरा इथे एका आर्यधर्म प्रचारणी सभेचं स्थापन करण्यासाठी तिथेच राहिले. पण मी मात्र श्री तैलंग स्वामी महाराजांची इच्छा नसल्याने 3 दिवस क्षेत्र काशी इथे राहून मुंगेरला परत निघून आलो. त्यांच्याविषयी प्रचार केल्याच्या कारणावरूनच श्री तैलंग स्वामी महाराजांनी माझी खूप निर्वत्सना केली. मी माझ्या अपराधाबद्दल त्यांच्याकडे क्षमायाचना करून त्यांना असंही म्हणालो की गुरुदेव, आपल्या ठिकाणी असलेली अलौकिक शक्ती आणि अनन्यसाधारण गुण दिव्य तेजामुळेच स्वतःच प्रकाशित होत आहेत. केवळ 1-2 घनिष्ठ व्यक्तींनाच मी आपल्याकडच्या गोष्टी काही सांगितल्या, त्यातलाही काही भाग सांगितल्याशिवाय राहूच शकलो नाही. श्रीयुत सेन महाशयांनी काही दिवस मिसिर पोखरा इथे राहून तेथील होजा कटरा या भागात एक घर विकत घेतलं आणि तिथे अन्नपूर्णाची स्थापना करून त्या घराला योगाश्रम असं नाव दिलं. तिथे राहून धर्मप्रचाराचं कार्य करायला लागले आणि त्या वेळेपासून त्यांचं नाव श्रीकृष्णानंद स्वामी असं झालं. 1 वर्षानंतर श्रीयुक्त यदुनाथ बागची महाशय अश्विन महिन्यातील श्रीकालीमातेच्या पूजेच्या सुट्टीची संधी साधून माझ्याबरोबर श्री क्षेत्र काशी येथे आले होते. संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही दोघेही आश्रमात जाऊन तेथील सर्व देवी देवतांना तसंच श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार करून त्यांच्याजवळ बसलो. त्यांनी आमच्याकडे पाहत म्हटलं की हे पहा यदुनाथा, तुम्ही अनेक प्रकारच्या शास्त्र ग्रंथ वाचून निष्कृष्ट झालेला आहात. अजूनही स्वतःच्या मनाला तुम्ही स्थिर करू शकलेला नाही आहे. सर्वप्रथम मन स्थिर करा, मग आपोआप मुक्तीचा मार्ग सापडेल. तुम्हाला माझ्याकडून दीक्षा घेण्याची इच्छा आहे, परंतु मी माझे 5 शिष्य दीक्षा देऊन तयार केलेले आहेत. आता आणखीन शिष्य मी बनवू इच्छित नाही. दीक्षा देणं हे देखील महापापच आहे, कारण शिष्याला काही उपदेश किंवा कर्म करण्यास सांगितलं जर असेल आणि तो शिष्य जर ते करत नसेल तर ते सर्व काम त्यांच्या श्री गुरूंनाच करावं लागतं आणि जर का त्यांनी ते केलं नाही तर ते महापाप ठरतं. श्री सद्गुरूंना सदा सर्व काळ आपल्या शिष्यांच्या उद्धाराचीच काळजी लागलेली असते आणि ती करावीही लागते. आणि या कारणामुळेच मी आता या सर्व गोष्टींमध्ये आणखी गुंतू इच्छित नाही. असं असलं तरी माझ्या माझेच शिष्य महात्मा श्री कालीचरण स्वामी हे तुम्हाला दीक्षा देतील. दीक्षा ग्रहण करण्यापूर्वी तुमचे शरीर शुद्ध असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्यासाठी करावयाचा उपाय सांगून त्यांनी असाही उपदेश केला की वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला काशी इथे येऊन एखाद्या चांगल्या ब्राह्मणाकरवी हे सर्व कार्य करवून घ्या. एवढं बोलून ते पुढे असंही म्हणाले की तुम्ही तुमच्या कचेरीतील सर्वात वरिष्ठ कारकून आहात, त्यामुळे तुमच्यावर अधिक जबाबदारी असते. त्यामुळे तुम्हाला चिंता देखील अधिक करावी लागते. तुम्ही 20-22 वर्षांपासून शाकाहारी भोजन करीत आहात. काही दिवसानंतर तुम्हाला भयानक अशी गात्रदाह करणारी व्याधी जडेल. तुम्ही जर तुमचं शरीर स्वास्थ्य चांगलं ठेवू इच्छित असाल तर आत्तापासूनच घरी गेल्यावर मासे खात जा आणि मांस खाणं हे जर तुम्हाला पसंत नसेल तर नोकरी सोडून द्या. जर तुम्ही नोकरी सोडली तर मांसाहार करण्याची काहीही जरुरी नाही. आणि त्यानंतर पुन्हा श्री तैलंग स्वामी महाराज असं सांगायला लागले, हे पहा यदुनाथ, अंधविश्वासू आणि दुराग्रही हिंदू असणं हे काहीही चांगलं नाही. जमालपूर इथे असताना एकदा तुमच्या कनिष्ठ ब्राह्मण कर्मचाऱ्याने लघुशंकेच्या वेळी कानावर जानवं ठेवलं नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यावर एवढे संतप्त झाला होतात की त्याच्या बढतीचा मार्ग बंद करण्याचा तुम्ही विचार करीत होतात. आणि यावरूनच असं वाटतं की लघुशंकेच्या किंवा दीर्घशंकेच्या वेळी जानवं कानावर का ठेवतात.
याचं कारण तुम्हाला माहीत नसावं. जानवं शुद्ध असतं, मूत्र अशुद्ध असतं, म्हणूनच त्याचे थेंब जानव्यावर पडू नयेत याकरता जानवं कानाला गुंडाळावं. ही गोष्ट श्री तैलंग स्वामी महाराजांच्या तोंडून ऐकल्यावर श्रीयुत बागची महाशय अत्यंत आश्चर्यचकित होऊन गेले. त्या कालावधीतच श्री बागची महाशयांचे ज्येष्ठ चिरंजीव कुमार सरोजनाथ यांच्या उपनयनाचं वय झालं होतं. सरोजनाथ हे सत्वशील ब्राह्मण बनावेत या आशेने आणि इच्छेने त्यांनी श्री तैलंग स्वामी महाराजांना एक शुभ मुहूर्त ठरवून देण्याची आग्रहपूर्वक विनंती केली. त्यावेळी श्री तैलंग स्वामी महाराजांनी एक चांगला मुहूर्त सांगून आम्हाला जाण्याची आज्ञा दिली. आम्ही दोघांनीही त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा निरोप घेतला. आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. कृपया चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर अवश्य करें. जय जय रामकृष्ण.